आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात एंट्री घेणाऱ्या स्टार किड्सपैकी एक म्हणजे शुभवी गुप्ते. लोकेश आणि चैत्राली गुप्ते गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. अशोक मामा या मालिकेतून त्यांची लेक शुभवीने मालिका विश्वात पदार्पण केलं. तर आता तिची झी मराठीच्या लक्ष्मी निवास या मालिकेत एंट्री झाली आहे. पण खास गोष्ट म्हणजे चक्क 20व्या वर्षी शुभवीने स्वतःची गाडी घेतली आहे. शुभवीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय, मी 20 वर्षांची झाले आणि मला वाटतं हा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील. कारण यावर्षी मला गिफ्ट्स मिळाले नाहीत तर मी स्वतःलाच गिफ्ट दिलंय. माझी स्वतःची कार. माझं सगळ्यात मोठं स्वप्न. असा एक काळ होता जेव्हा स्वतःची कार असणं खूप दूरचं स्वप्न वाटायचं. पण मी फक्त कल्पना करायचे. माझी कार असावी अशी माझी इच्छा होती. मी स्वतःला सांगायचे की तो एक दिवस नक्की येईल. आणि तो दिवस आजचा आहे. अनेकांनी कमेंट करत शुभवीचं कौतुक केलं. शुभवीने बॅचलर्स इन फिल्म, टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शनमध्ये शिक्षण घेतलंय. तर लहानपणापासून तिला अभिनयात करिअर करायचं होतं. याबद्दल लोकेश गुप्ते आणि शुभवीने काय सांगितलं होतं पहा. तुलाही डीएम करत असेल तुझे हो, फॅन्स की तू yes. काय शिकतेस, तर आज फायनली ऑन कॅमेरा सांगून टाके तू काय करतेस. माझ्या कोर्सचं नाव खूप मोठं आहे. त्याला मी आपल्याकडे 1 तास आहे. मी FTNMP म्हणजे बॅचलर्स इन फिल्म, टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन शिकते मी. आणि मी आता 2nd इयरमध्ये आहे. मार्चमध्ये माझं 2nd इयर संपेल आणि मी लास्ट इयरला जाईल. येस. पण सर, हे इतकं मोठं नाव म्हणजे आपल्याला एकांकिका स्पर्धा म्हणा, पण हे कुठून, म्हणजे सुरुवातीला आपल्याला टीचर बनायचं असतं लहानपणी, मग डॉक्टर, मग असं बदलत राहतं. हिचं हे फर्म कधी राहिलं होतं आणि जेव्हा तिने सांगितलं की असंच मला करायचं आहे, म्हणजे दोघांकडनं काय आहे तिला? कोर्सच्या बाबतीत म्हणतेस तर कोर्स तिने तिचा शोधलेला आहे तो. तिला खूप, मला असं वाटतं की 11वी ऑलमोस्ट 12वीच्या खूप लेटर स्टेजमध्ये तिला असं वाटायला लागलं की आपण ह्याच फील्डमध्ये आता काहीतरी करायचं आहे मला. मग त्याच्याशी रिलेटेड काय करता येईल, सो तिने सगळा कोर्स शोधून काढला. मग सांगितलं की मला असं करायचं. मग तो बघितला मी काय काय आहे काय नाही, काय शिकवलं जाणं 3 वर्षामध्ये. आणि मग फायनली म्हणते की ठीक आहे, तुला करायचं आहे तर मग तेच कर. त्याचा एक फायदा असा आहे की जरी फक्त ॲक्टिंग करायची असेल तरी त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. सो त्यांनी फरक पडतो. म्हणजे काय असलीच पाहिजे आणि असायतला भाग नाही, पण माझं असं म्हणणं की जर माहिती असेल तर डेफिनेटली फरक पडतो. म्हणजे तुम्हाला आता ती आता डिरेक्शनपासून सगळ्या गोष्टी शिकते, रायटिंग शिकते. बरं, तिला आवड होतीच मुळात आणि पहिल्यापासून त्या गोष्टींची. सो त्यांनी तिला जेव्हा काम करायला ऑन कॅमेरा ती उभी राहील, कॅमेऱ्यासमोर जाते, तेव्हा डेफिनेटली फरक पडतो त्याच्यामध्ये. सो मग आमचं असं झालं की हरकत नाही, ठीक आहे, मग हा कोर्स करायचा तू हा कर. सो आम्ही परमिशन दिली असे. आणि आम्ही फार काय म्हणतो स्ट्रिक्ट असे नाही आहेत, एकदम चिल. वडिलांसारखीच शुभवीला ॲक्टिंग आणि डिरेक्शनची आवड आहे. सध्या लक्ष्मी निवास या मालिकेतल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. तुम्हाला शुभवीची भूमिका आवडते का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.